मी स्नेहल जोशी. निशिकांत कानिटकरांची आई ही कविता ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. पण हा कवी निसर्ग वर्णन देखील सुरेख करतो बरं का. सध्या पाखरं आनंदाने आकाशात विहरतायत, कारण माणूस बंदिवान झालाय. आपली रोजची सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटानेच जागी होतीये. असं हे निसर्ग वर्णन चाहूल या कवितेतून ऐकूया. किलबिल करती झाडांवरती पक्षी येऊनी रंगात, कोकिळ राणा सूर लावणी राग आळवी ढंगात, पुष्प पाकळी उघडून पंखे भृंगांचा मधुगुंजार, साक्ष जाहल्या कमल दलांचे तरंग उठले हुंकार, बहरून गेली लता उधळते सुगंध सौरभ मुक्तपणे, लहरत आली झुळूक थबकली शहारली मृदुगवत तृणे, मयूर पिसारा फुल विफुलोरा नृत्य मग्न तान जाकती, फुलपंखांचे रंग गोजिरे सभोवती पिंगा धरती, बांबू बनातून आता अलगद पवन सखा घाली शीळ, नादावून गेल्या धरतीला खुणावतो तो घन नीळ, टिप टिप झाले आला पाऊस अंगण ठिबक ठिबक, कौलांवरुनी थेंब घसरले पागोळ्यांचे हिंदोळे, दुडू धावत ऋणझुण निर्झर दिडदा सूर निसर्गाचे, डोहाळ्यांनी सजता सृष्टी रुजले अंकुर आशेचे, डोहाळ्यांनी रुजता सृष्टी रुजले अंकुर आशेचे.